त्यात आमने लोणार प्रीमियर लीग ALPL 2025 सीझन 2 तुमच्या भेटीस येत आहे. आमने लोणार या परिसराचा तो वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेला संबोधलं जातं आणि जरूर काही दिवसांनी ती स्पर्धा सर्व प्रेक्षकांच्या भेटीस येते. पिसेच्या क्रीडांगणावर ती स्पर्धा रंगणार आहे. परंतु सध्या स्पार्टन ट्रॉफी आपण एन्जॉय करतोय. स्पार्टन ट्रॉफी चेक चेक हॅलो हॅलो चेक. चला या ठिकाणी सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली. 4 ओव्हरची मॅच. जय बजरंग बाबाले बी आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा कारबाव असा सामना तुम्ही पाहताय. सलामीवीर उमेश तरे आणि आजच्या दिवसामध्ये मॅन इन फॉर्म राहुल तरेला तुम्ही मैदानात पाहताय. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो चेक. चला लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. चेक. सलामीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये कुठलाही चेंजेस नाहीये. उमेश तरे आणि त्याच्या सोबतीला बॅटर राहुल तरे. पहिला बॉल सूरज केने. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सफलता. एज अँड टेकन. कॉट बिहाइंड द विकेट. विकेट गॉन. पहिला धक्का. उमेश तरे आउट. चांगला चेंडूची लेंथ होती. पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट्स मात्र या ठिकाणी उमेश तरेच्या रूपाने प्राप्त केली. एकही धाबेचं योगदान दिलं नाही या सामन्यामध्ये. कारण महत्त्वपूर्ण हा सामना आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा सामना आपण पाहत आहोत. जो संघ जिंकणार आहे तो संघ मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे. परंतु या ठिकाणी थोडीशी खराब सुरुवात आपण म्हणू शकतो टीम जाणताराचा कारभार संघाच्या वतीनं. पहिल्याच बॉलवर सफलता मिळत असताना सूरज केनेला तुम्ही पाहिलं आणि व्हेरी फर्स्ट बॉल ज्या वेळेला तुम्हाला विकेट मिळते ना त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासाने आता सूरज या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसेल की चेतन आणि राहुल पुन्हा एकदा डाव सांभाळणार आणि जाणताराचा कारभावला जी सुरुवात मिळणं गरजेची आहे ती सुरुवात प्राप्त करून देणार. येणारा काळ सांगेल. 2 मॅचेस जिंकल्या. त्याच्यामध्ये पहिल्या लढतीमध्ये परास्त केलं होतं चेरोबा वाशेरेला आणि दुसऱ्या मॅचमध्ये शेलके ब्रदर्स पोगावचं आव्हान संपुष्टात आणलं होतं जय बजरंग भावले बीनं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चेतन तरे समोर यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक बॉलवर झपाटला योगेश आणि त्या दरम्यान वेल होती फलंदाजाकडे. 1 धाव कंप्लीट करण्याची. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती पहिली धाव. धावांचा श्री गणेशा. जबरदस्त फिल्डिंगचा नजराना मात्र त्या ठिकाणी योगेश भालेकडे दाखवला गेला. पूर्णपणे पाहिलं तो वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये होता आणि अगदी स्टेट लॉंगॉनकडे मात्र वेगाने आला. हो फुल टच हवेत चेप करण्याचा प्रयत्न. मिडऑफ आहे आणि मिडऑफच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. नवनाथ मुकणे होता त्या ठिकाणी. झेल पकडलाय आणि जी सलामीची जोडी इथे मात्र फुसली होती ती आता मात्र पूर्णपणे माघारी परतना आपण पाहतोय. सॉफ्ट डिसमिसल. हलक्या हाताने आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि सरळ लॉंग ऑफ कडे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिड ऑफला झेल पकडण्यात आला. नवनाथ तिथे सज्ज होतं आणि धावसंख्या 1 असताना दुसरा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. नवीन बॅटर मोनिश मैदानामध्ये एंटर होतोय. राहुल तरेनं आज पूर्ण दिवस गाजवला होता परंतु तो राहुल तरे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये क्वालिफाईड मॅच आहे भावले बीच्या समोर दडपण हाताळू शकला नाहीये. सूरज केनेला ही दुसरी सफलता मिळाली आहे.
अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये योगी सर आपण भावली ब संघ पाहत आलेलो आहे. मग ठाण्यातील मोठ्या स्पर्धा असू द्या किंवा आता इव्हन रायगडातील बदलापुरातील मोठ्या स्पर्धा असू द्या, या आपल्या परिसराचं नाव त्यांनी जरूर उज्ज्वल केलेलं आहे. ज्या प्रकारे सातत्याने ते खेळत आलेत. हो निश्चितपणे तसंही जर पाहिलं तर क्रिकेटची पंढरी आहे भावाली गाव म्हटलं तर, कारण अनेक स्टार त्या गावामध्ये घडताना आपण पाहिले. आय थिंक मनोज भुईर असेल, विनोद पाटील असेल, अनंत केणे असतील आणि त्याच्या पाठीमागे आता मात्र सर्व स्टार सध्या आपण पाहतोय. मग त्यापैकी सूरज केणे, योगेश बालेकर, वेदांत गुलवी एकापेक्षा स्टार खेळाडू या गावामध्ये घडले गेले. आणि इथे मात्र पाहू शकेल नवीन फलंदाज मोनिश जरूर मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु पहिल्या चेंडूवरती तो थोडासा सासपडला गेला आणि सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. फक्त 2 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि या 2 धावा जोडण्याकरिता 2 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले टीम जाणता राजा खारबाव संघाने. स्कोर कार्डवरती 2 धावा असताना 2 धक्के या ठिकाणी लागले. काल वीरेन स्पोर्ट बावालेचा खेळ देखील आपल्याला कमालीचा बघायला मिळाला होता. यावेळेला लेन बॉल सर कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखी एक डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये टिचून मारा बघायला मिळाला सूरज केनेचा. फक्त 2 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत लागल्यात आणि 2 इम्पॉर्टंट विकेट. जाणता राजा कारभावनं दोन्ही मॅचेस वन साइड जिंकल्या, परंतु या लढतीमध्ये आता भावालेच्या विरुद्ध थोडेसे चाचपळताना दिसत आहेत. कारण दोन्ही संघाने आजचा दिवस पाहिला तर चांगला खेळ सादर केलाय. पाहू शकाल वेगवान चेंडू, पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहत आहोत, परंतु विकेट किपर आय थिंक चेंडूवरती झेपावलाही. वेदांत गुलवे आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. पंचांचा लेगबाईचा इशारा आणि पाहू शकाल त्या ठिकाणी एक वेगळाच अंदाज त्यांचा आपण पाहत आहोत पंचांचा. आणि एकेर पहिला षटक इथे मात्र सफल रीतीने मात्र आपण पाहत आहोत संपन्न झालंय. सूरज केनेने फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 3. आय थिंक बॅटच्या स्वरूपात 2 आल्या, लेगबायच्या स्वरूपात 1 आली आणि अजून एका चेंडूचं षटक संपलेलं आहे. पाहू शकाल ज्या पाहुण्यांच्या आपण अर्थोदने या ठिकाणी वाट पाहत होतो त्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ज्यांचं क्रिकेटवरती अपाट प्रेम आहे आणि या विभागावरती त्यांचं अपाट प्रेम आहे, त्या सर्वांचे लाडके विद्यमान सरपंच, ठाणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष, कार्यसम्राट सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याच्या सोबतीला त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्यांचा ताफा आपण पाहू शकाल. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आय थिंक असं वाटतं की मलंगड इथे मात्र भेट देऊन जगनशेठ पाटील या ठिकाणी मात्र पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पार्टन ट्रॉफी 2025 मध्ये आदरणीय कार्यसम्राट सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या दादांचं कार्य आपण जर पाहिलं तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहत आहोत आणि ही माणसं कशी जोडायची ते जगनशेठ पाटील साहेबांना मात्र पूर्णपणे माहिती आहे. खूपच लॉंग त्याचं नेटवर्क आपण पाहतोय आणि जरूर किनाऱ्या सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बैलांच्या मोठी शर्यती सुद्धा मात्र याच आपल्या भागामध्ये होणार आहेत. 9 मार्च रोजी त्या शर्यती आपल्याला पाहायला मिळतील. एक 4 व्हीलर अनेक 2 व्हीलर्स आहेत, सायकल, फ्रीज, अनेक पारितोषिक त्या शर्यतींच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. चांगला चेंडू नवनाथ मुकणेच्या वतीने आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आणि पाहू शकाल या ठिकाणी पहिली धाव त्या मात्र पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. कासवच्या पुत्रे सध्या आपण पाहतोय समीर या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न होतोय जाणता राजा खारबाव संघाच्या वतीनं. जरूर जरूर धावांचा वेग वाढवावा लागेल. चौकार षटकार इथून खेळावे लागतील अथवा समोरच्या संघामध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्या संघाला जर चॅलेंज द्यायचं असेल, चॅलेंजिंग टोटल तुम्हाला उभी करणं गरजेचे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे देखील होता, परंतु याही वेळेला फक्त एकच धाव आणि अंपायरसाठी पाणी घेऊन जा काहीतरी झालंय मला वाटतं. ही त्यांची ऍक्शन आहे. क्या बात आहे. जरूर सध्या ट्रेंड सुरू आहे. सुरुवातीला आले होते गोट्या, त्याच्यानंतर आले माधव ठाकरे आणि आता मात्र आमचे हॅरी सर, हिरामन सर. लेग बाईटची ऍक्शन होती ती द्यायची. स्कोर एका धावेने पुढे जाताना 5 वर. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्क लेंथ, लाऊड अपील, हँड फिंगर अप, विकेट गॉन, फलंदाज बाद.
परफेक्टली स्टँडच्या मधोमध तिथे मात्र पकडला गेला आणि कुठल्याही मनामध्ये पंचांच्या शंका नव्हती. फिंगर अप केला आणि अखेर फलंदाजाचं तिथे मात्र त्या ठिकाणी काम तमाम होताना पाहिलं. पण चेतन तरे इथे मात्र बाद होऊन माघारी परततोय. आतापर्यंत 3 विकेट्स आंतरराष्ट्रीय कारभार संघाने गमावले आणि 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील. गणेश बजाज यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्ससाठी एनर्जी ड्रिंकची मात्र या ठिकाणी पूर्तता झालेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सूरज पाटील नवीन बॅटर बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नवनाथ सध्या गोलंदाजी करतोय आणि नवनाथनं देखील धारदार गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये सूरज केनेनं कंबरडा मोडीत काढला प्रतिस्पर्धी संघ खारबावचा. परंतु आता चॅलेंज असेल सूरज पाटीलचं. यावेळेला पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय त्या ठिकाणी, परंतु कॅच ड्रॉप झाले आणि बॉल सर सीमा पार. ये देखिए हीरामन खरकर का ये अंदाज देखिए, छक्का. जरुरी इथे मात्र केला जाऊ शकतोय. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती स्लॉक स्वीप फटका हवेत खेळलाय आणि हवेच्या साह्याने असं वाटलं की चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाईल, परंतु उडता योगेश भालेकर तिथे आपण पाहिला आणि चेंडूला मात्र शेवटच्या क्षणामध्ये थांबवण्यामध्ये त्याला यश आलंय आणि फलंदाजाने फक्त त्या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली गेली. परंतु ऑफिशियल पंचाने टीव्ही पंचाची मागणी केली की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय की आय थिंक योगेश भालेकरचा जो शरीराचा भाग आहे तो बाउंड्रीला टच झालाय हे पाहण्याकरता आता मात्र टीव्ही पंचाकडे निर्णय सोपवलाय. परंतु फटका लास्ट जबाब होता. पाहू शकाल रिप्लेमध्ये उंची सुद्धा जास्त फटक्याला मिळाली आणि या वारा सुद्धा मात्र वेगाने सोसायटी मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 12 मॅन आपण थोडंसं सायलेन्स रिलॅक्स. टीव्ही पंच आहेत आमच्याकडे, पंच माने सर जरूर तिथे मात्र पाणी करतायत. डिसिजन पेंडिंग. परंतु काय एफर्ट लावलाय, सुपर एफर्ट यार. हार्टबीट आता वाढली आहे. बॉल सेव्ह आहे की षटकार आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि षटकार वाचवलेला आहे. फक्त एकच धाव. जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळाली योगेश भालेकरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 12 धावा, 12 रन्स. ओव्हर द विकेट पुढचा बॉल लेन बॉल होता. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. योगी या ओव्हरमध्ये षटकार जरूर आला, परंतु नवनाथनं पुन्हा पलटवार केलेला आहे. ही चांगली बाब भावळी बी साठी. तेच तर मी म्हटलं की या ठिकाणी जय बजरंग भावाली बससंघ आपण जर पाहिलं तर त्यांचा एकोपा चांगल्या प्रमाणे पाहत असतो. सांघिक खेळ चांगल्या प्रमाणे होत असतो. कधी सुरेश किणे चांगली कामगिरी करतो तर कधी योगेश भालेकर कधी चांगली कामगिरी करत असतो. कधी वेदांत गुलवी त्यांना चांगला सपोर्ट करतो तर कधी नवनाथ मुकणे गेम चेंजिंगच्या भूमिकेमध्ये पाहत असतो. जोगेंद्र भालेकर सुद्धा मात्र या संघामध्ये आहे. सुजित चांगल्या टचमध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी जर समीर पाहिलं तर 4 षटकामध्ये 40 आकड्यापर्यंत जरूर पाहावं लागेल टीम जाणता राजा खारबाव संघाला. परंतु 2 षटकाचा केला आपण जर पाहिला तर फक्त आतापर्यंत 12 धावा इथे जोडलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. परंतु अजून 12 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील काही क्षणामध्ये जरूर त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज योगेश भालेकर. पहिल्या चालू सामन्यातील इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी आय थिंक ड्रॉ होणार आहे. तर जय जोटिंग देऊन संघाचा संघनायक आणि जय सावरदेव किरोली संघाचा संघनायक आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. असोसिएशनच्या अंतर्गत जे 2 संघ क्वालिफाईड झालेले आहेत त्या 2 चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत फायनलसाठी. यावेळेला पहिला बॉल सूरज पाटील बाहुबली ऑफ कारबाव क्रिकेट. योगेश भालेकरचं स्वागत त्याने केलंय. फेकून दिल्या बॉलला सीमा पार, षटकार. जे सर नीचे और पैर ऊपर अंपायर्स हिरामन सरांच्या आपण पाहतो काय वेगळी स्टाईल आहे त्यांची. परंतु काय फटका जनरेट केला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून अगदी सेफ्टी फटका तो आपण पाहिला.
6 धाबांसाठी. हो आता मात्र स्ट्रॉक स्वीप बैठक स्वीप आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. क्या बात आहे, अफलातून फटकेबाजी. थँक्यू डीजे. षटकार पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग. फॉलिंग स्वीप करत असताना बाहुबलीचा हा दुसरा धमाका पाहायला मिळालाय. सूरज पाटीलचा दे दणका आपण पाहतोय. हॅव अ लुक ॲट दॅट फॉलिंग स्वीप. स्वतः मैदानावर कोसळला परंतु बॉलला सीमेच्या बाहेर फेकलं. 6 धावांकरिता षटकार आणि त्यानंतर अंपायर करकर यांची आदा तुम्हाला पाहायला मिळाली. हो नक्कीच ही आता आपण तर जास्तच आता आपण पाहत आहोत. असं वाटतं की जगनशेठ पाटील यांची मात्र या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली आणि असं वाटतं की जगनशेठ पाटील यांना मात्र मंत्रमुग्ध करण्यासाठी ते कार्य करतात. पूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय बाहुबली ऑफ खारबाव. सूरज पाटील इज ऑन फायर. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 षटकार. जबरदस्त मोठा खेळ साकारत असताना सूरज मैदानाच्या आतमध्ये धूमधडाक्यात आता योगेश भाळेकरच्या विरुद्ध बॅटिंग करतोय. धावा बघता बघता जाऊन पोहोचल्या 30 वर आणि पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार आलेत. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर फक्त 12 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकाला जशी योगेश भालेकडे सुरुवात केली त्याच्या अगेन्स्ट पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले गेले. चांगल्या स्थितीमध्ये संघ आता मात्र आपल्याला जाणतानाचा खारबाव संघ पाहायला मिळतोय. वैयक्तिक आपण बाहुबली सूरजचा विचार जर केला तर 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 षटकार लगावले आणि वैयक्तिक नाबाद 25 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. बघा त्याचं संघामध्ये असणं किती इम्पॅक्ट टाकू शकतं. योगेश हा बॉल लेग स्टंपच्या दिशेने होता आणि इथे पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय स्थिर असताना 30 या आकड्यावर 30 रन्स. योगेश भालेकर मजबूत कड़ी पे वार किया असंच म्हणूया आपण. ज्या प्रकारे बॅटिंग केली पुन्हा उडवल्या बॉल. हा देखील चेंडू जाता घेऊन या बाउंड्रीच्या बाहेरून. आणखी एक षटकार. वाटते की या ठिकाणी धावांची भूक सूरज पाटीलला लागली असावी आणि ती भूक मात्र संपत नाही आणि वारंवार मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतोय. कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या ओव्हरमध्ये आय थिंक आतापर्यंत 4 षटकार आले. 5 चेंडूच्या हाताने योगेश भालेकरनं केलेले आहे आणि आतापर्यंत 24 धाबा त्यांनी खर्च केलेले आहेत. धावसंख्या पाहू शकाल 36. लॉस ऑफ 3 विकेट्स. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ सध्या साकारतोय. आपण सातत्यानं पाहिलं तर साईज पण खारबाव संघाच्या वतीने आपण सूरज पाटीलला खेळताना पाहतोय परंतु आज जाणताराचा खारबाव संघाचा तो प्रतिनिधित्व करतो आणि सरपंच प्रमाणे त्या ठिकाणी मात्र कामगिरी करतोय. जसे आमचे जगनशेठ पाटील आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जबरदस्त कार्य करतात. ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य चांगलं आहे आणि इथे मात्र पाहू शकाल फक्त दिशा दाखवली. खराब चेंडू होता आणि चेंडू चला लॉंग लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि हा येतो चौकार. पंचांची कामगिरी तुम्हाला आवडली असेल तर त्या पंचांसाठी जोरदार टाळ्या असू द्या. फक्त दिशा दाखवली. वेकंड एरियामधून बॉलला पाठवलं आणि अंपायरसाठी टाळ्यांचा प्रतिसाद देणं गरजेचं आहे मित्रांनो. एका वेगळ्या शैलीनं आज अंपायरिंग हिरामन करकर सर करताना उगीच ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आता अंपायरिंग करत नाहीयेत. त्यांना मिळालेला तो प्रेम आहे. धावा झाल्या धावफलकावरती 40 धावा आणि धावसंख्या अखेर डोंगर उभा करताना दिसली आहे. सूरजनं एकूण योगेश भालेकरच्या विरुद्ध 4 सिक्सर 1 चौकार लगावला. 28 धावा कंप्लीट केल्या आणि 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 होत्या. 3 ओव्हर अखेरीस 40 झाल्या. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नसते. विकेश मुकादम शेवटचा षटक. राईट ऑफ द विकेट. पहिला बॉल आणि क्लीन बोल्ड. सरळ मधली स्टिक वाकवली आहे. धक्का लागतोय आणखी एक खारबावला.
जे जगनशेठ पाटील साहेबांचा गुणगान करणारं संगीत आपण सध्या इथे ऐकतोय. परंतु या ठिकाणी पाहू शकाल फलंदाजा समीर जर पाहिलं तर प्रयत्न सिंगल धाव घेण्याचा होता. कुठेतरी या सूरज पाटील त्याला मात्र स्ट्राईक द्यायची होती, परंतु चेंडू बाटमध्ये कुठलाही संपर्क झाला आणि सरळ चेंडू मधल्या एसटीवरती जाऊन धडकला आणि केर चौथा धक्का लागला. टीम जाणता राजा खारबाव संघाला पहिली सफलता इथे मात्र प्राप्त केली विकेश मुकादमनं. ज्या विकेटची मात्र आय थिंक गरज होती, परंतु विकेटसाठी एक चांगली बाब अशी आहे की सूरज पाटील सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. जरी आतापर्यंत धाबांचा अगदी पाऊस पाडला या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती आला चेरन तरे. पाहूया त्याची रणनीती काय असेल, त्याची प्लॅनिंग काय असेल की तो मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करेल की सिंगल प्राप्त करून मात्र या ठिकाणी सूरज पाटीलला तो स्ट्राईक देईल. सिलिकवर पॉईंटला पाहू शकले एक फिल्डर अगदी तैनात केला, क्लोज आहे. हो पहा, हाच प्रयत्न आय थिंक फलंदाज प्रथमतः केला होता, परंतु तो मात्र त्या ठिकाणी बाद झाला. परंतु इथे मात्र सिंगल धाव चेरननं कंप्लीट केली गेली आणि आता मात्र पुन्हा सूरज पाटील इज ऑन स्ट्राईकवरती येतोय. संघाची धावसंख्या 41. शेवटचे 4 बॉल शिल्लक असतील आणि इथून आता सूरज वैयक्तिक सध्या 35 वर बॅटिंग करतोय. त्याला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं होतं आणि अखेर त्याच्याकडे स्ट्राईक एंड मिळाली आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे हे खारबावकरांना ठाऊक आहे आणि जेवढा मोठा टार्गेट सेट करता येईल तेवढा इथून फायदेशीर ठरणार आहे. यावेळेला खरा बॉल फुल टॉस होता आणि थेट बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. रिव्ह्यू आहे, यस बीमर आहे की नाही हे पाहण्यासाठी आता मात्र टी व्ही पंच आता आमच्या कंट्रोल रूममध्ये मात्र त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर या लेंथवरती जर तुम्ही सूरज पाटील झोपेतून जरी उठून नेलं मैदानाच्या आतमध्ये तरी सुद्धा मात्र तो या चेंडूवरती षटकार मारू शकतो. लूजनर चेंडू होता आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी हा फटका मात्र त्याने एक्झिक्यूट केला. इट्स अ फेअर बॉल. षटकार आलेला आहे. थोडासा बॉडी डाऊन करून झुकून खेळण्याचा प्रयत्न होता सूरज पाटीलचा आणि तेच या ठिकाणी बघितलं. षटकार आले आणि धावसंख्या धावफलकावरती 47 आणि बघता बघता सूरज पाटील वैयक्तिक 41 वर जाऊन पोहोचलाय. दुसरा अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळेल का आणि तोही खारबावचाच खेळाडू बनवणार का? हो नक्कीच, कारण पहिल्या अर्धशतक्या पाहिलं तर आपण राहुल तरेनं पहिल्या सामन्यामध्ये मात्र तब्बल 52 धावांची केली आणि साकारली होती आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. संधी आहे सूरज पाटीलकडे अर्धशतकी इनिंग पूर्ण करण्यासाठी. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती फुलटोल वसूल केला आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सातवा सिक्सर त्याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. फक्त षटकारांमध्ये डील करतोय आणि फास्टेस्ट 50 कडे आता त्याची वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली आहे. बघता बघता 10 बॉल मध्ये 47 वर पोहोचलाय. टीमची टोटल 53 धावा. वन मॅन आर्मी, वन मॅन शो, वन साइड हिरो. एक्शन असं वाटलं होतं की हा संघ 40 पर्यंत सुद्धा मात्र मजल मारेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता 2 षटकांच्या खेळानंतर. परंतु आता मात्र कुठेतरी ही धावसंख्या डेंजर झोनकडे आता मात्र वाटचाल करत असताना आणि यामध्ये पूर्णपणे जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण. सिंहाप्रमाणे मात्र तिथे लढला सूरज पाटील. हो लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे आणि तेच पंच सांगत असताना असं वाटतं की जर पंच करकर सरांनी मात्र जर एखाद्या पोजिंगमध्ये जर भाग घेतला तर जरूर ते मात्र नंबर काढू शकतात. समीर ज्या अनुषंगाने ते मात्र निर्णय देत आहेत डेफिनेटली. परंतु हे पहा, ही कला आहे आणि मला आठवतं की ज्या वेळेला जगन पाटील साहेब आणि सुनील फुलोरे साहेबांनी ज्या वेळेला केंद्रीय मंत्री आयोजित केला होता बापगावला त्यावेळेला फर्स्ट टाइम खरकर सर त्या स्पर्धेमध्ये आले होते. यावेळेला यॉर्कर लेन एक धाव इथे मिळाली आहे. फिल्डर बॉलवर येतात. सेकंडचा कॉल असेल. कीपर एंडला थ्रो येणं गरजेचं आहे आणि त्याच एंडला आला, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांनी धावा झाल्या धावफलकावर 49 आणि तिथून 49 वैयक्तिक सूरज पोहोचलेला आणि धावसंख्या 56 वर. क्या बात आहे. एका धावेची गरज आहे योगी सर अर्धशतकासाठी. हो निश्चितपणे काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी खेळ तरी साकारला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहिलं आणि पाहू शकाल या ठिकाणी 56 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
आणि पाहू शकाल या ठिकाणी एक चेंडू शिल्लक आणि सूरज पाटीलला वैयक्तिक अर्धशतकी इनिंग पूर्ण करण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी एका धाबीची गरज आहे. फुलटॉस आणि त्या फुलटॉस वरती फुलटॉल वसूल केला. चेंडू चाललाय आभाळाला व्यवस्थित घालण्यासाठी 6 धाबांसाठी आणि या स्पर्धेतील दुसरी अर्धशतकी तुंग षटकार, एक चौकार, 458च्या स्ट्राईक रेटनं आज बाहुबली खारबावचा पुन्हा एकदा नांदकरच्या क्रीडांगणावरती चमकला. 55 धावांची नाबाद खेळी आणि अखेर धावा झाल्या 61, 62 आणि 63 धावांचा आता लक्ष सेट करण्यात आलं सामना जिंकण्याकरिता. जय बजरंग बावाले बी समोर. चला जरूर आपण या ठिकाणी पाहू शकाल आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत. आपण ड्रॉ सुद्धा इथे टाकणार आहोत आणि तदनंतर आपण या ठिकाणी 63 धावांचं लक्ष्य आहे. 62 धावा झालेल्या आहेत. पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी कार्यसम्राट सरपंच सर्वांचे लाडके आदरणीय जगदीश पाटील साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. आणि तसंही आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष आहेत आणि जरूर गरिबांचे ते करिवाई आहेत, युवकांचे प्रेरणास्थान आहेत. मी सर्वांनी प्रल्हादजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश पाटील साहेबांचा या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान इथे मात्र आपण संपन्न करा. उबदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण जगदीश पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. दोघांपैकी एक चिठ्ठी आपण उचलू. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल आणि जी चिठ्ठी खाली राहणार आहे तो संघ चालू सामन्यात विनर संघाच्या विरोधात खेळणार आहे. चला आपण जगनशेठ साहेबांना हा मान देऊया. म्हणजे दोन्ही संघाची किस्मत आता जगनशेठ पाटील साहेबांच्या हातामध्ये आहे. मग आपला ग्रामपंचायतीचा संघ असेल की मग देवरूंचा संघ असेल. चला पाहूया कुठला संघ या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळणार आहे, कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि संघ आहे या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळणारा जय सावरीदेव किरवली. म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ खेळणार आहे सेमीफायनल मध्ये जय झोटिंग देवरुंग संघाच्या विरोधात. कॉंग्रॅच्युलेशन रमेशजी बजागे. आणि पाहू शकाल जगदीश पाटील आमच्यापासून रजा घेते असताना आपण इथे आलात. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी खर्च केला त्याबद्दल तुमचा मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. दादा
चेक. धन्यवाद. तर भरपूर मोठं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. 62 धावा जोडल्या गेल्या आणि 63 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. 4 ओव्हरमध्ये आता 63 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. भावळीचा वंडर बॉय सूरज केणे आणि त्याच्या सोबतीला योगेश भाळेकर. जय सावरीदेव किरवली या संघ थेट फायनल मध्ये पोहोचलेला आहे. पहिला बॉल राहुल तरेचा यॉर्क लेंथ. पहिलाच बॉल परफेक्टली यॉर्कर लेंथ होता आणि बॉल कव्हर्सला आला. डॉट बॉलला सुरुवात करत असताना हायलाइट क्रिकेट आपण आज बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटीलच्या बॅटमधून बघितला. अर्धशतक झलकावणारा या स्पर्धेतील दुसरा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. आणि बघा एक चांगली गोष्ट कारबावकरांसाठी की दोन्ही अर्धशतक कारबावच्याच खेळाडूंनी पटकावली. एक राहुल तरे आणि एक सूरज पाटील. परंतु या सामन्यामध्ये विजय मात्र पटकावेल का हा सुद्धा प्रश्न निर्माण आहे. कारण बक्षीस पातळी फिरतीला सामना आपण पाहतोय. कारण जेवढी ताकद जांताराचा खारबाव संघाकडे आहे तेवढीच ताकद आपण जर पाहिली तर जय बजरंग भावाली बस संघाकडे आहे. चांगला फटका पाहू शकाल. चेंडू चाललाय वाडीश लॉंगॉनवरती. ओहो थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याच अनुषंगानं एकीचं रूपात दुहेरीमध्ये आपण होताना पाहायला मिळतोय. भालेकर आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल सूरज केणे. आणि 2 दाबडे संघाचं आणि वैयक्तिक इथे मात्र खातं उघडलंय सूरज केनेनं. या जोडीवरती भरपूर काही निर्भर असेल भावाले बीच. जय बजरंग भावाले बी संघाला जर विजय मिळवायचा असेल तर या 2 खेळाडूंना चांगला खेळ साकारावा लागेल. दुसऱ्या बॉलवर डबल रन्स कंप्लीट करण्यात आली. पुढचा बॉल यावेळेला हाफ ब्रेकर हवे त्या बॉल आणि मिडॉनला येतोय. झेल पकडली. पहिला धक्का लागतोय. सूरज केने आउट. पूर्ण दिवसाचा खेळ पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या धाबा त्याने मात्र जोडल्या होत्या. गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स केला होता. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये पाहू शकाल ज्याप्रमाणे त्याच्याकडून मात्र अपेक्षा होत्या पुन्हा भावालीकरांना त्या अपेक्षेनुसार मात्र त्याने खेळ सादर केला नाही. परंतु एक रणनीती सुद्धा मात्र राहुल तरेच्या वतीने आपण पाहिली. वायडिश मिडॉन आपण म्हणू शकतोय तिथे मात्र फिल्डर तैनात ठेवत केला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी तो झेलबादच्या स्वरूपात मात्र बाद होऊन माघारी परतला. फक्त 2 धाब्यांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. 3 चेंडूचा त्याने सामना केला. हो पाहू शकाल कडक शॉट मिडो आपला बीट केला आणि चेंडू चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुजितच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार चौकार. अफलातून फटका या ठिकाणी साकारलेला आहे. चौकार खेचत असताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 6 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं राहुल तरे या ठिकाणी हाताळत असताना प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 16 धावा जोडायच्या आहेत सामना जिंकण्याकरिता. आणि सध्या तरी जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता मिळाली नाहीये. यॉर्क लेंथ यावेळेला परफेक्टली यॉर्कर स्विंगिंग यॉर्कर होता. मागे बॉल येतोय. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव त्या ठिकाणी सहजगत्या मिळाली आहे. ट्रॉफीज पात्र लढाई जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे आणि या ठिकाणी जय जोटिंग देवरुंगच्या सोबत ह्या पुढच्या लढतीमध्ये खेळणार आहे. हो निश्चितपणे कारण ड्रॉच्या माध्यमातून जय सावरदे किरवली संघाने मात्र अंतिम सामन्याचं तिकीट पूर्णपणे बुक केलंय. आणि जशी चिठ्ठी निघाली कुणाल दिगाडकरच्या चेहऱ्यावरती आपल्याला गोड स्माइल पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल या ठिकाणी 1 गडी बाद 8 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटिंग लॉप करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र मिस्टेक घडली मिड ऑफ चेस्ट फिल्डर कडून आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार.
एका हातानं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि बॉल सरळ लॉंग ऑफला 4 धावांकरिता चौकार आलेला आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 12 एक गडी बाद. चेसिंग अ टार्गेट ऑफ 63 रन्स. अजूनही 52 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील इथून आता 18. पहिल्या ओव्हरमध्ये जी स्टार्ट मिळणं गरजेची होती. खरं तर विकेट आला परंतु सुजितनं विदाऊट प्रेशर बॅटिंग केली आणि अखेर सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न जय बजरंग भावाले बीला त्याच्या वतीनं राहिलाय. आता 3 ओव्हर्समध्ये 52 धावांची अजूनही गरज असेल सामना जिंकण्याकरिता. इथून आता योगी सर विकेट वाचवणं गरजेचे आहेत आणि धावा वेगानं बनवणं गरजेचे आहेत. म्हणजे थोडंसं आता दबाव फलंदाजांवर असेल. हो निश्चितपणे. आणि पाहू शकाल या ठिकाणी अजूनही खोलवर लॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. पाहू शकाल आपण आतापर्यंत 12 धाबा धाफलक्यावरती झाल्या गेल्या. 63 धाबांचं लक्ष आहे. म्हणजे 18 चेंडूमध्ये 51 धाबांची आवश्यकता आहे. अजून पाहिलं तर सामना समान कामगिरी सध्या आपण दोन्ही टीमची आपण पाहत आहोत. कारण योगेश भालेकर त्याच्या सोबतीला पाहू शकाल. सुजित सध्या मात्र पाहू शकाल खेळपट्टीवरती स्थिर आहेत. पण तुम्ही विनंती करतो की थोडासा आपण वेळ जास्त खर्च करू नका. कारण यानंतर आपल्याला अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. षटक क्रमांक 2 उमेश तरे येतोय बॉलिंग मार्कवर. योगेश भालेकर स्ट्राईक इनला तुम्हाला बघायला मिळेल. क्षेत्ररक्षण आता विखुरलेला आपण पाहतोय. योगेश भालेकरच्या कांद्यांवर आता जबाबदारी वाढली आहे. भरपूर सारे रन्स त्यानं कन्सीड केल्यात. त्याची परतफेड करावी लागेल. फुल टॉस होता समोर या ठिकाणी फोर्स केलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. झेल पकडली आहे. फलंदाज बाद. विकेट गॉन. जरूर आपण जर पाहिलं तर हा चेंडू विकेट टेकर नव्हता परंतु फटका चुकीच्या दिशेने खेळला गेला. पाहू शकाल अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर. आणि आय थिंक लॉंग ऑनच्या फिल्डरनं मात्र कुठल्या प्रमाणे तिथे चूक केली नाहीये आणि या सहजपणे तो झेल मात्र त्या ठिकाणी त्याने टिपला गेला. आणि जी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली होती ती आता मात्र डगआउटच्या दिशेने आपण पाहतोय स्वस्तात बाद झाली. सूरज केरीने 2 धाबा खर्च केला. योगेशने आय थिंक पहिला चेंडू फेस केला होता या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवरती त्याची मात्र विकेट्स प्राप्त केली गोलंदाज उमेश तरेनं. न्यू बॅटर वेदांत गुलवी आता 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12-2 अशी सध्या परिस्थिती सध्या पाहत आहोत. जय बजरंग भावाले बस संघाची आपण 63 धाबांचा पाठला करत असताना ऑन साईडला टर्न केला चेंडू. चला मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगली फेकी आणि आता मात्र समीर आपण म्हणू शकतो की सामन्यावरती एक पकड निर्माण केलेली आहे जाणता राजा खारबा संघाने. जरूर दबाव टाकला या ठिकाणी खरं तर. आणि प्रेशरमध्ये किती मोठा खेळाडू का असू द्या ना त्याच्या पायाखालची जमीन स्थिर नसते. बघा इथून सूरजचं खेळणं महत्त्वाचं होतं. योगेश भालेकरचं टिकून राहणं महत्त्वाचं होतं. परंतु योगेश फुलटॉस चेंडूवर बाद झाला. हा दबाव त्याच्यावर बघायला मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 14 धावा आपण पाहतोय. 14 रन्स. धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाहीये. आता धावा येणं मात्र भावाली बस संघासाठी आता भरपूर गरजेचं झालेलं आहे. कारण मोठे फटक्यापासून सुद्धा मात्र फलंदाज वंचित राहिलेले आहेत. इथे मात्र पहा ज्यावेळी प्रेशर असतो त्यावेळी मात्र फलंदाज सुद्धा मात्र तो प्रेशर जनरेट करत नसतात आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाज त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये उमेश तरे ज्याप्रमाणे सुरुवात आय थिंक पहिल्या षटकामध्ये राहुल तरेने केली होती. थोडीशी मिस्टेक घडली होती त्या षटकामध्ये आउटफील्डमध्ये. परंतु या ठिकाणी चांगला लेंथवरती सध्या मारा करतोय. सन्माननीय संघीय ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जितू मोगरे यांचं इथे शुभागमन आणि साहेबांचं शुभागमन झालेलं आहे षटकारानं. कडक शॉट. सुजित एकटा या ठिकाणी लढलाय. एकटा नडतोय प्रतिस्पर्धी संघाला. षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. त्याच्याकडे पॉवर खूप आहे, ताकद खूप आहे आणि नेहमीच तो बलशाली फटके खेळत असतो. आणि हा पॉवरफुल हिट सिक्सर आणि सिक्सरच्या मदतीने धावा झाल्या 20 वर. पुन्हा एकदा समोर लॉंग ऑफला. इट्स आउट ऑफ द पार्क.
बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठचा दुसरा सिक्सर. सुजित ऑन फायर. सूरज खेड्याचा अभ्यास केला असावा आणि प्रश्न आता निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये सुजित. चला संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल या ठिकाणी 2 गडी बाद 26 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजून आपण जर समीकरण पाहिलं तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये 37 धाबांची आवश्यकता. मॅच ऑन. सामना आता पुन्हा एकदा आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न. सुजितची बॅटिंग जरूर पाहायला मिळाली आहे. बघा तसंही पहिल्या डावामध्ये पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर सूरज पाटीलचं आक्रमण आपण बघितलं होतं. आणि इथे आपण तसं बघायला गेलं तर पहिल्या डावाच्या कंपॅरिझन मध्ये भावाली बी पुढे आहे, परंतु हा लेंथ बॉल सर विकेट कीपरकडे बॉल जातोय आणि ह्याच बरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 26. येणारे शेवटचे 12 बॉल 37 धावांची गरज. त्वरित पाणी घेऊन जा. बघा पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 12 आल्या आणि नंतरच्या 12 मध्ये 50 धावा आल्या होत्या, जिथे योगेश भालेकरनं 28 धावा खर्च केल्या आणि विकेश मुकादमनं तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये आता 37 धावांची आवश्यकता आहे. त्या मात्र 37 धावा इथे मात्र जोडल्या जातील का? आणि तसं जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजाकडे मात्र चांगला टॅलेंट आहे, अनुभव आहे. एका बाजूला पाहिलं तर सुजित आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विदेश. चला 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 37 धाबांची आवश्यकता असताना गोलंदाज तिसऱ्या षटकाला आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय जाणता राजा खारबाव संघाच्या वतीनं वेदांत. ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो प्रथम चेंडू बॅटला आय थिंक फ्रेश झाला आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शरीराचा मात्र त्या ठिकाणी चेंडूनं वेध घेतला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. इट्स ओके वेदांत. Yes, okay. वेदांत पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर सुजित. आतापर्यंत सुजितच्या बॅटमधून 2 सिक्सर 2 चौकार आपल्याला बघायला मिळालेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सोडून दिला बॉल. इंटेंट आहे गोलंदाजाचा की सातत्याने ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवायचे आहेत. अतिरिक्त धावा देखील खर्च केल्या जातात. एक्साच्या मदतीने आता धावफलक पुढे गेलेला आहे स्कोर कार्ड वरती 28 धावा 28. हो निश्चितपणे याचं कारण समीर असं आहे की राईट आर्म बॅटरसाठी ऑन साईडला वेगाने वारे वाहतात आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी बॅट आय थिंक फलंदाजाच्या झोनमध्ये चेंडू आपण टाकायचा नाहीये आणि त्या दृष्टीने मात्र कुठेतरी ऑफस्टिक टू ऑफस्टिक मारा पाहायला परत इथे संधी होती सुजितकडे, परंतु त्या ठिकाणी अगदी बॅटच्या स्टिकरला चेंडू स्पर्श झाला. चेंडू चाललाय पाहू शकाल वाईडिश मिड विकेटच्या झोनमध्ये सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि त्याच अनुषंगाने सिंगलच्या वतीने संघटित धावसंख्या आपण पाहू शकाल 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. 29 रन्स. येणारे 10 बॉल 34 धावांची गरज आहे. सेकंड ओव्हरमध्ये चांगला काउंटर अटॅक केला होता उमेशच्या विरुद्ध, परंतु त्यानंतर आता वेदांतच्या विरुद्ध देखील तो अटॅक येणं गरजेचं आहे. वेदांत आणि सुजित ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. दोघांकडे ती ॲबिलिटी आहे. पुन्हा बॉल वळवण्याचा प्रयत्न होता फुल टॉसवर घेऊन, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. लेग बाईटचा इशारा येतोय अंपायरचा. या ओव्हरमध्ये पाहिलं तर समीर संधी मिळत आहेत फलंदाजांसाठी, परंतु त्या संधीचं सोनं मात्र आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला करता आला नाहीये. ज्याप्रमाणे या ठिकाणी विदेशने मात्र ही चेंडू हा मिस केला. याच्यावरती जरूर मात्र मोठा फटका अपेक्षित होता भावालीकरांसाठी,
परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कुठलाही संपर्क मात्र तिथे झाला नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली. चांगला षटक सध्या आपण वेदांच्या वतीने पाहतोय. हो सरळ बॅट लॉफ्ट थेट ड्राईव्ह स्टँड अँड डिलिव्हर अगदी खेळाडू कक्षासमोर गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लाजवाब स्ट्रोक ओव्हर द बॉलर हेड ओव्हर द अंपायर सेट बॉल आउट टॉप वाट फ्लॅट सिक्सर. हॅव अ लुक ॲट दॅट. बॉटमहँडचा खूप चांगला वापर. सुजित एकटा नडलेला एकटा भिडतोय प्रतिस्पर्धी संघाला. 8 बॉल 27 ची गरज. कॅल्क्युलेशन नुसार आता 4 सिक्सर मारायचे आहेत 8 बॉल मध्ये. हो जरूर आपण बोलताना पाहतो की सहज कार्य होऊ शकते परंतु ते कार्य मात्र या ठिकाणी करावं लागेल फलंदाजांना. परंतु ज्या रिदममध्ये सुजितला आपण पाहतोय जरूर मात्र त्या ठिकाणी तो कार्य करू शकतो. स्टेपमध्ये मात्र गोलंदाज थोडासा चुकला गेला आणि त्याचमुळे पंचाच्या वतीने डेड बॉल घोषित केलं गेलं. वन मॅन आर्मीच्या अंदाजानं मात्र त्या ठिकाणी लढतोय आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी आपल्या गावाच्या सन्मानासाठी मिस्टर सुजित. वेदांत पुन्हा एकदा हो फुल टॉस लेग स्टंप वरती होता परंतु गतिवान होता आणि त्याचमुळे चेंडू डावे स्टिक सोडून मात्र चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा वाईटचा इशारा. जबरदस्त हा बॉल देखील फटका खेळण्यासाठी होता परंतु येथे बॅटर मिस करताना दिसला आणि लाईन थोडी खराब देखील होती. अतिरिक्त धाव मिळत असताना धावसंख्या पुढे सरकली. 8 मध्ये आता 26 करायचे आहेत. हे 2 बॉल अत्यंत महत्वाचे. योगी सर या 2 मध्ये एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली मॅच मध्ये शिरका होणार आहे. हो जरूर. आणि हा सामना पाहत जवळपास 600च्या आसपास क्रीडा रसिक जरूर हा सामना एन्जॉयमेंट करतायत. आमच्या सोबतीला व्हीवर जोडलेल्या आहे सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. हो ऑन साईडला खेचून मारा चेंडू चाललाय या जमिनीच्या साह्यानं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूमध्ये जे पावतो दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु शेवटच्या क्षणाला विदेशनं मात्र त्या ठिकाणी नाकारलं. फक्त सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल 38. 38 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र म्हणू शकतो की समीर या मॅचमध्ये जाणता राजा खारबाव संघ कमबॅक करतोय पूर्णपणे. जरूर जरूर. आणि आज खूप चांगला रिस्पॉन्स खरं तर ऑनलाईन व्ह्यूअर्सच्या माध्यमातून देखील मिळाला आहे. स्पार्टन ट्रॉफी सांगे आता यशस्वी होताना बघा भरपूर साऱ्या कमेंट्स देखील आलेल्या आहेत. एक तर कमेंट अतिशय सुंदर आहे ती आम्ही तुमच्यासमोर डेफिनेटली आता ऑन स्क्रीन आणू. पुढचा बॉल 7 बॉल 25 ची गरज आहे. मॅच इम्पॉर्टंट परंतु यावेळेला प्रॉपरली टायमिंग करता आला नाहीये वेदांतला आणि खराब क्षेत्ररक्षण. बॉल मागे सरकतोय. बॅकअपला फिल्डर आला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आणि अखेर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 40 आहेत. शेवटचे 6 बॉल 23 धावांची गरज. लास्ट 6 बॉल आर रिमेनिंग एंड 23 मोर रन टू विन. आने वाले 6 गेंदे और 23 रनों की जरूरत. जबरदस्त थरार क्रिकेटचा कायम ठेवत असताना या लढतीमध्ये भावाले बीच्या विरुद्ध जाणता राजा खारबाव दोन्ही ग्रामीणचे मातब्बर संघ ट्रॉफीस पात्र ही लढाई आणि अखेर स्पार्टन सांगेची ही ट्रॉफी चर्चेमध्ये येत चाललेली आहे. हो निश्चितपणे. आणि पहिल्या 2 दिवसांपेक्षा मात्र आज आपण जर पाहिल्या तर क्रीडा रसिकांनी इथे मात्र भरपूर संख्येने गर्दी आपण पाहत आहोत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर क्रीडा रसिक सध्या ही स्पर्धा मात्र या ठिकाणी पाहत आहेत. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान करणारे सर्वांचे लाडके क्रिकेटर मिस्टर मनोज पाटील उर्फ सांगा. त्याच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर डांजो प्रांजल पाटील त्याचे सर्व सहकारी स्पार्टन स्पोर्ट्स सांगे यांची जी मेहनत आपण पाहिली त्या मेहनतीचा फल मात्र त्यांना या ठिकाणी आता मात्र प्राप्त होतोय असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. आणि जरूर पांडवांप्रमाणे त्यांनी कीर्तिमान रचलेले आहे. एका रात्रीमध्ये स्पर्धा मात्र आपल्या ब्रिटिश ते घेऊन आले. अनेक त्यांच्या पुढे संकट आले होते परंतु संकटात ते घाबरले नाही. संकटांच्या समोर गेले आणि त्या संकटांवरती मात करून एक जबरदस्त स्पर्धा त्याने मात्र आज यशस्वीरित्या इथे पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर या ठिकाणी 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 23 ची गरज. गोलंदाज सूरज पाटील. पहिला चेंडू पाहू शकाल आपठी दिली गेली आणि चेंडू पाहू शकाल उजव्या स्टिकच्या मात्र बाहेरून चालले. प्रेशर गोलंदाजावरती आहे. प्रेशर फलंदाजावरती आहे आणि प्रेशर दोन्ही संघांच्या पाठी राख्यांवरती आहे. 1 बाउन्स 4 दिवरचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज सूरज पाटील बाउन्स चेंडू मात्र हाताळू शकला नाही. 6 मध्ये आता मात्र विजयासाठी 22 धावांची गरज.
हो मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू चालला हवेत परंतु सेफ लँडिंग होतोय, सिंगल धाव कंप्लीट, दोरीचा प्रयत्न होतोय, फेकीला जबाब झाली विकेट किपरांकडे, विकेट धोक्यात होती सुजीतची, परंतु वेगानं मात्र त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चित्त्याची सप्लाय, हरणाचा वेग आणि काय जबरदस्त समीर आपण दोघांमध्ये तालमेल पाहतोय. या अगोदरच आपण चर्चा करत होतो ना की ज्या वेळेला समान ताकद दोन्ही बाजूने लागते ना त्यावेळेला युद्ध चांगलं घडत असतं आणि ते युद्ध मैदानाच्या आतमध्ये खारबाव आणि भावाले बी या 2 संघादरम्यान घडत असताना 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. एक संघ भरपूर दूरवरचं अंतर कापून कारबाव या मैदानावर दाखल झालाय. ते सहजासहजी हार मानणार नाहीयेत आणि या विभागाला लाभलेला एक भरपूर मोठा संघ आपण पाहतोय भावाले बी, तोही आता महाराष्ट्रभर नाव लौकिक कामगिरी करत असलेला संघ दिसलेला आहे, त्याच्यामुळे तोही लवकर हार मानणार नाहीये. मॅच चांगली चंगेल यात शंका नाहीये. 5 बॉल आणि 20 धावांची गरज, दोघांची ताकद पाहायला मिळाली आहे. हो निश्चितपणे पाहू शकाल या ठिकाणी जरूर इलाका हमारा आहे, परंतु धमाका मात्र या ठिकाणी खारबावचा पाला मिळेल का की भावालीकर सांगतील की इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ मात्र या ठिकाणी सादर करावा लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20 धाब्यांची गरज. ओ चेंडू खाली राहिलाय, आय थिंक इन फिंगर चेंडू पाहतो, पडल्यानंतर आतमध्ये झपकन बसला आणि डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता पाला मिळाली. डू अ डाय सिक्वेशन, 4 मध्ये आता 20 जोडायचे आहेत. काय गोलंदाजी करतोय बघा, बॅटिंग मध्ये 55 धावा बनवल्या सूरज पाटीलनं आणि आता 4 मध्ये 20 ची गरज आहे. सुजित समोर आहे, ऑन द राइज लॉफ्ट करण्यात आला, बॉल हवेत, लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल, विकेट गॉन, विकेटचं पतन, आणखी एक धक्का. आता 20 धाब्यांची गरज, म्हणजे या ठिकाणी या खारबाव संघाला फक्त 3 लिगल चेंडूंची मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे, परंतु आता मात्र जे बजरंग स्फोट भावाले बस सकला त्यामध्ये एखाद्या अनलिगल चेंडूची वाट पाहावी लागेल. जर या सामन्यामध्ये आपला अस्तित्व जिवंत तुम्हाला ठेवायचं असेल तर. नवीन फलंदाज नवनाथ मुगणे इज ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस फटक्यात चालला अलॉंग द कार्पेट, जमिनीच्या साईडने लॉंग ऑन वरती उमेश तरे आहेत त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण पाहतो आणि पूर्णपणे विजयाचा जो सुगंध आहे आता मात्र स्पार्टन ट्रॉफीच्या माध्यमातून खारबाव गावामध्ये पोहोचला असावा, ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी जाणताराचा खारबाव संघाचा खेळ आपण पाहिलाय. हो जरूर जरूर. आणि दरम्यान हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे आता सामना पूर्णपणे खारबावनं झुकवले. आणि दरम्यान कांबेगावचे पिंटू नवाले यांनी सूरज पाटीलसाठी कॉम्प्लिमेंट्स पाठवल्यात त्याच्या इनिंग्स बद्दल. पिंटू नवाले आपले स्वागत या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल यावेळेला समोर उडवलाय आणि थेट VIP डाईजला सलामी देणारा सिक्सर, परंतु या ठिकाणी अंतिम 3 मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे तो जाणता राजा कारबावनं. अभिनंदन अभिनंदन जाणता राजा कारबाव टीम अँड हार्ड लक टीम. जय बजरंग भावाले बी. चला आपण लगेचच देऊया या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आणि ओन अँड ओनली ज्यांनी 55 धावांची तुफानी केली साकारले नाबाद टेनिस क्रिकेट बाहुबली खारबाव अर्थात सूरज पाटील. आणि या जरूर या स्पर्धेचा आपण जर विचार जर केला तर कुठेतरी टर्निंग पॉईंट आय थिंक योगेश भालेकरने सूरज पाटीलचा झेल ड्रॉप केला आणि 5 झेल ड्रॉप झाले तर काही परिस्थिती होत असते. चला सूरज या आपण